सह्याद्रीचा सिंह जन्मला आई जिजाऊ पोटी, हर हर महादेवाची घुमली गर्जना गडकिल्ल्यांच्या ओठी. सत्यात उतरताना स्वप्न स्वराज्याचं, रयतेला लाभलं सुख भाग्याचं. राजे तुम्ही नसता तर सडली असती हिंदूंची मडी, रायगडावर तुम्ही उभारली शिवराष्ट्राची गुढी. तुम्हामुळे तर आम्ही पाहतो देवळाचे कळस, तुम्ही नसता तर नसली दिसती अंगणातली तुळस. जय शिवराय. शिवजयंतीच्या तुम्हाला शिवमय शुभेच्छा. नमस्कार, मी स्वाती. स्वागत आहे तुमचं बालाजी केक विलामध्ये. तुम्ही सुद्धा त्यातलेच आहात का ज्यांची क्रीम पटकन मेल्ट होते, केकला क्रॅक्स जातात, क्रीमची परफेक्ट कन्सिस्टन्सी माहीत नाही? तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी. तर परफेक्ट व्हिपिंग क्रीम करण्यासाठी आपल्याला 2 मेजर गोष्टी लागतील. एकतर आपल्याला क्रीम लागेल अर्थातच, आणि आपल्याला लागेल बीटर. ही क्रीम तुम्हाला बाजारात इझिली मिळेल. बेकरी शॉप किंवा केकचे साहित्य जिथे मिळते तिथे तुम्हाला हे मिळून जाईल. ही क्रीम तुम्हाला वेगवेगळ्या ब्रँड्समध्ये सुद्धा अवेलेबल आहे. साधारणतः हे तुम्हाला 150 ते 250 रुपयेपर्यंत मिळून जाईल. ही क्रीम तुम्हाला 1 किलोच्या पॅकेटमध्ये मिळेल. मी इथे ट्रोपोलाइट कंपनीची क्रीम यूज केली आहे. या 1 किलोच्या पॅकेटमध्ये आपण अर्धा किलोचे 4 केक बनवू शकतो व 1 किलोचे 2 केक बनवू शकतो. तसेच ही क्रीम आपल्याला फ्रीझरमध्ये स्टोअर करायची आहे आणि जेव्हा आपल्याला ती यूज करायची असेल तेव्हा याच्या 1 दिवस आधी ती आपल्याला फ्रीझरमधून काढून फ्रीजला ठेवायला लागेल. जेव्हा लागेल तेव्हा थोडीशी क्रीम बाउलमध्ये काढून घ्या व बाकीची पुन्हा फ्रीझरमध्ये ठेवून द्या. असे केल्यास क्रीम जास्त वेळ टिकू शकते. ही क्रीम साधारणतः 12 महिने टिकते. फक्त आपल्याला ती कंपल्सरी फ्रीझरला स्टोअर करावी लागेल. आता ही क्रीम फोडायची कशी? तर तुम्ही इथे बघू शकता मी क्रीम कशी फोडत आहे ते. तर अशा प्रकारे तुम्ही पॅकिंग फोडू शकता. क्रीम करण्यासाठी तुम्ही एखादं खोलगट भांडं वापरू शकता. मी इथे काचेचा बाऊल वापरलेला आहे. जर तुमच्याकडे प्लास्टिकचा बाऊल असेल तर तुम्ही प्लास्टिकचा बाऊलसुद्धा वापरू शकता. या बाऊलमध्ये आता मी अर्धा कप व्हिपिंग क्रीम घेत आहे. क्रीम घेताना एवढी काळजी नक्की घ्या की ती क्रीम पूर्णपणे वितळलेली व थंड असेल. आता मी तुम्हाला बीटरबद्दल थोडीशी माहिती देते. इथे मी बजाज कंपनीचा HM01 मॉडेल असलेला बीटर घेतलेला आहे. या बीटरला 3 स्पीड आहेत, तुम्ही इथे बघू शकता. तसेच तुम्ही दुसऱ्या कोणत्याही कंपनीचा बीटर यूज केला तरी चालेल. आता मी इथे बीटरला दोन्ही ब्लेड लावून घेते. आता आपण क्रीम फेटायला सुरुवात करूया. क्रीम फेटताना पहिली 2 मिनिटे बीटर पहिल्या स्पीडला ठेवावा व त्यानंतर स्पीड हळूहळू वाढवावा. क्रीम फेटताना ही काळजी नक्की घ्या जेणेकरून तुमची क्रीम लगेच मेल्ट होणार नाही. नंबर 1, जेव्हा क्रीम फ्रीजमधून बाहेर काढाल तेव्हा ती प्रॉपर थंड असावी. नंबर 2, क्रीममध्ये बर्फाचे खडे नसावेत, ती पूर्णपणे मेल्ट झालेली असावी. नंबर 3, जोपर्यंत क्रीमचे स्टिफ पीक तयार होत नाहीत तोपर्यंत क्रीम फेटावी. नंबर 4, जर उन्हाळा असेल आणि त्यामुळे जर तुमची क्रीम सारखी मेल्ट होत असेल तर तुम्ही क्रीमच्या बाऊलच्या खाली एक मोठा बाऊल घ्या, त्यामध्ये बर्फाचे खडे घाला व क्रीम फेटायला घ्या. त्यामुळे तुमची क्रीम लवकर मेल्ट होणार नाही. नंबर 5, समजा तुमचा केक आयसिंग करून रेडी झाला असेल आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्याला क्रॅक्स येत असतील तर केकला लावलेली क्रीम कदाचित ओव्हरबीट झाली असेल. म्हणजे जेव्हा केकच्या क्रीमला स्टिफ पीक्स तयार होतील आणि त्यानंतरही आपण त्याला अजून फेटली तर ती क्रीम ओव्हरबीट होऊ शकते व केकला क्रॅक्स पडू शकतात. इथे बघू शकता तुम्ही क्रीमला टोकं तर आलेली आहेत पण ती लगेच खाली पडत आहेत.
म्हणजेच क्रीम अजून परफेक्ट बीट झालेली नाही आहे. त्यासाठी आपल्याला परत एकदा बीटर फिरवावा लागेल. नॉर्मली क्रीम तयार व्हायला साधारणतः 5 ते 7 मिनिटे लागतात. जर तुमचा बीटर 250 वॅटच्या कमी असेल तर त्याला बऱ्यापैकी 10 ते 15 मिनिटे लागतील व जर तुमचा बीटर 250 वॅटच्या जास्त असेल तर तो 3 ते 5 मिनिटातच तुमची क्रीम तयार करून देऊ शकतो. तसेच क्रीमच्या ब्रँडनुसार वेळ हा कमी जास्त लागू शकतो. तुम्ही बघू शकता इथे क्रीमचे व्हॉल्यूम हळूहळू वाढत आहे. इथे बघू शकता तुम्ही क्रीमला स्टिफ पिक्स आलेले आहेत व आपली क्रीम तयार झालेली आहे. आता तुम्ही म्हणाल हे ओळखायचं कसं? हे बघा, मी क्रीमचा बाऊल घेतलाय व तो उलटा केला. क्रीम अजिबात पडत नाही आहे, म्हणजे आपली क्रीम परफेक्ट झाली. या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही अजून शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.